या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळते आणि दरवर्षी या होळीच्या सणामध्ये ही स्पर्धा येलावडेकरांची आपल्याला नक्कीच पाहायला मिळते। पुन्हा एकदा सर्व देणगीदारांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत। आता जाऊया आपण सरळ मैदानामध्ये, जिथे आपण पाहतोय कोसमाई कोस्ते बुद्रुक विपक्ष विळे या दोन संघांमध्ये हा महामुकाबला नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सौरभ देशपांडे आपल्याला पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या समवेत आलेत पियुष जाधव आपल्याला पाहायला मिळतील। पहिले बॉलर संतोष संसारे, आपण जर पाहिलं तर घड्याळामध्ये पाहिलं बरोबर अगदी 4:32 4:30 वाजलेत आणि ब गटातील हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय। याच्यामध्ये जो जिंकेल ना तो आजच्या दिवसातली शेवटची लढत खेळेल, अर्थात इंडियन निजामपूर संघ, ज्यांनी अ गटातून मात्र बाजी मारली आहे। या ब गटातून कोण बाजी मारणार आणि त्यासाठी ही लढत आता मैदानावर सुरू होते। मग तो इंडियन निजामपूर संघाबरोबर शेवटचा सामना आजच्या दिवसाचा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। तर कोण होणार या शिवगर्जना चषकाचा अंतिम विजेता, यासाठी प्रतीक्षा तर तुम्हाला करावीच लागणार आहे। पण त्या अगोदर जरूर आपण पाहूया संतोष संसारे बॉलिंग मार्कवर आहेत आणि समोर आहेत पियुष जाधव, लेफ्ट हँड बॅट्समन, डाव्या हाताचे आक्रमक शैलीचे फलंदाज। पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय हाताळलाय जरूर संतोष संसारेने आणि पहिला बॉल डॉट पाहायला मिळतोय। पहिला सामना विळे संघ देखील पॉवरफुल खेळला होता, नंतर मात्र बाहेरची चिठ्ठी मिळाली होती। यावेळेला पायामधला बॉल त्याला डाऊन द ग्राउंड खेळलाय, पाहू शकतो वाईडिश लॉंग ऑन। काऊ कॉर्नरच्या झोन मध्ये बॉलला पाठवलं पियुष जाधवने आणि काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल एक धाव मिळेल। खातं ओपन स्वतःच टीमचं यावेळेस केलं जात आहे। डेथ बॉल आहे, अर्थातच क्रिकेटमध्ये मृत बॉल घोषित केला जातो। इथं हा बॉल पुन्हा हाताळावा लागेल, म्हणजे हा बॉल नाहीये, धावा देखील नाहीयेत, तर पुन्हा हा बॉल नक्कीच फेकावा लागेल संतोष संसारे यांना। समोर पियुष जाधव, या वेळेला आपण पाहतोय मोठा फटका खेळलेत पियुष जाधव, बॉल हवेमध्ये आहे आणि या वेळेला या बॉलवर मिळाली आहे सफलता, विकेटचं पतन। पियुष जाधव जातील माघारी, बॅक टू दी डगआउट। आतमध्ये आपण पाहतोय सतीश कोदे आपल्याला पाहायला मिळतील, लेफ्ट हँड बॅट्समन, डाव्या हाताचे आक्रमक शैलीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत। पियुष जाधव जरूर ओपनिंग साठी आलेले आहे, काहीतरी करतील असं वाटलं होतं डगआउटला, पण नाहीये, विकेटचं पतन पाहायला मिळाला। यावेळेला वेगळ्या थाटणीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय, आलेला फटका खेळलाय, आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फाईन लेग मध्ये जरूर आहेत, त्या लॉंगला डीपला येतील, प्रोटेक्शन देतील, तद्वत 2 धावा मिळतील। 2 धावेने स्कोर कार्ड इथं ऑन झालाय विळे संघाचा। क्या बात आहे, वा, चांगला बॉल, अगदी नाकाच्या चेहऱ्याच्या जवळून अगदी जाणारा बॉल पाहायला मिळाला संतोष संसारे यांचा आणि डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय आपल्याला। जबरदस्त दोन्ही सामने मात्र परफेक्ट खेळताना पहा पुन्हा एकदा, वा, काय यॉर्कर फेकलाय, जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी केला जातोय कोसमाई कोस्ते बुद्रुक संघाकडून संतोष संसारे।
यांच्याकडून नक्कीच कमबॅक, जबरदस्त मोठा कमबॅक पाहायला मिळतोय आपल्याला. बॅट सुद्धा उचलू देत नाहीये, इतका वेग चांगला पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळेला दिशा दाखवली आहे, दिशा दाखवली आहे बॉलला. दशा तर होणारच ना. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे ओव्हर दी रोप. शानदार, दर्जेदार, धमाकेदार सतीश कोदेचा चौकार. सहाला एक या स्थितीमध्ये आहे. बॉलिंग ट्रॅकवर बदलाव झालाय. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय पारस जाधव आपल्याला पाहायला मिळतील. कोसमाई कोसते बुद्रुक संघाकडून चांगलं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. संतोष संसारेचं परफेक्ट डिलिव्हरी, अचूक टप्पे पाहायला मिळाले, चांगली लाईन पाहायला मिळाली आणि त्याच वेळेला अगदी फलंदाजांना जखडून ठेवणारी बॉलिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली संतोष संसारेकडून. आणि आता पारस जाधवला समोर आणलंय. त्याच्या समोर आहेत सौरभ देशपांडे आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल या ठिकाणी हाताळलाय. रनआउटचा चान्स बनेल का? नाहीये. बॉल मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत येईपर्यंत आपण पाहिलं तर सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड 7 या आकड्यावर. 7 धावा धाव फलकावर जरूर सोडल्या जात आहेत. याही वेळेला आपण पाहतोय पॉइंटला सतीश खोदेने बॉलला खेळलाय. सिंगल एक धाव, सिंगल सिंगल धावेने 8 चा स्कोर कार्ड. या मॅच मध्ये थोडासा जखडून ठेवण्याचा प्रयत्न पहा. एक जबरदस्त स्ट्रगल आपल्याला पाहायला मिळालं कोसमाई कोसते बुद्रुक संघाचं. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल त्याला देखील पाठवले. आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर क्षेत्ररक्षण तिथेही तैनात आहेत. सिंगल एक धाव. आतापर्यंत पारस जाधवने 3 चेंडू हाताळलेत आणि या 3 बॉल मध्ये धावा देखील 3च खर्च केल्यात. म्हटलं तर 9चा आकडा स्कोर कार्डवर. मोठे फटके कुठेतरी दूर ठेवलेत. मोठ्या फटक्यापासून थांबवलंय विळे संघाला या मॅच मध्ये. चौथा बॉल यावेळेला गॅपने फट शोधून काढलाय. हा बॉल सरळ जाईल सीमा रेषेच्या बाहेर. शानदार, दर्जेदार, धमाकेदार पॉइंट कव्हरच्या मधून आलाय चौकार. त्या ठिकाणी गॅप शोधताना आपल्याला पाहायला मिळाला जरूर फलंदाज सतीश कोदे. यावेळेला हलक्या त्यानं बॉलला पुश केलंय आणि याच दरम्यान सिंगल एक धाव नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावर. काय कमालीची बॉलिंग केली जाते पहा कोसमाई कोसते बुद्रुक संघाकडून. अजूनही मोठे फटके कुठेतरी थांबवलेत. चौकार जरूर येतात पण अगदी षटकार अजूनही येत नाहीये. आणि यावेळेला मोठा फटका खेळलाय पण या बॉलला दूर फेकले. जरूर आताच म्हटलं होतं की मोठा फटका येतोय की नाही पण आलाय. 9+6 टोटल मिळतील 7 धावा. बिग षटकार.
दोन षटका अखेर आपण पाहतोय 27 धावा विळे संघ आता लय मध्ये आलाय. विळे संघ पहा सुरुवातीला थोडासा दबाव होता, अंडर प्रेशर मध्ये होता विळे संघ, पण आता नाहीये. एक नो बॉल त्याच्यावर षटकाराने पुन्हा षटकाराने आता स्थिती बदलली आहे विळे संघाची. आणि आता बॉलिंग मार्कवर बदलाव. बॉलिंग करण्यासाठी आपण पाहतोय सुजित आपल्याला पाहायला मिळतील. कोसमाई कोस्ते बुद्रुक संघाकडून सुजित डिगे आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल पहा, दिशा पुन्हा दाखवली आहे. जबरदस्त की आपने फटका शोधून काढलाय. वा, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. सिंगल एक धाव. स्ट्राइक रोटेट केली जाते, मोठे फटके खेळले जात आहेत. धाव फलक 28-28 चा आकडा नक्कीच पाहायला मिळतो आपल्याला. 28 धावा स्कोर कार्डवर असताना पुन्हा एकदा सौरभ देशपांडे स्ट्रायकिंग एंडला. या वेळेला सौरभ देशपांडेचा हा लगातारचा तिसरा हवाई फायर. आणखी एक स्मॅश, स्मार्ट, लॉंग अँड स्ट्रॉंग, बिग ब्लास्ट, रॉयल रॉकेट, रायझिंग रेमंड ब्रँड. षटकार. वाह, 3 मोठे फटके आले त्यांच्या बॅटमधून. काय बॅटिंग होतीये. आणखी एक, पण यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आणि भावेशने काम केले तमाम. अखेर सौरभ देशपांडेच्या बॅटिंगला लागले नजर. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. सौरभ देशपांडे बॅक टू दी डग आउट. नवीन फलंदाज आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. बिट्टू नंबर 4 वर बॅटिंग करण्यासाठी आलेत विळे संघाकडून. काय इनिंग खेळली सौरभ देशपांडेने, छोटीशी पण महत्वाची इनिंग. 34 धावा स्कोर कार्डवर. आल्या आल्या बिट्टूचा देखील प्रहार, पण सरळ लॉंग ऑनच्या हातामध्ये हा झेल. विकेटचं पतन. आणखी एक धक्का. बिट्टू मैदानाच्या बाहेर. सुजल ताहमनकर पाहायला मिळतील आपल्याला. पहा उर्वरित फक्त आणि फक्त 2 चेंडू बाकी. आणि काय सुजित डिगे हॅट्रिक करतील का, कारण सलगचे 2 विकेट त्यांच्या नावावर. हॅट्रिकचा बॉल. हॅट्रिकचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड फटका. सिंगल एक धाव मिळेल. 35. आणि आता शेवटच्या ओव्हर मधील शेवटचा बॉल बाकी असेल. 35 धावा बनल्यात. या ओव्हर मध्ये सुजित डिगेची वापसी नक्कीच पाहायला मिळाली. एक षटकार जरूर त्याच्या ओव्हर मध्ये सौरभ देशपांडेने लगावला, पण तदनंतर विकेटचं पतन देखील पाहायला मिळालं आपल्याला. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल. आणि यावेळेला काय आहे शेवटचा बॉल. जरूर नो बॉल. ओ नो बॉल. नो बॉल. आणि त्याचबरोबर धावा देखील 2 धावून काढल्यात. अर्थात एकूण 3 धावा मिळतील. 38.
38 धावा आणि आता पुन्हा शेवटचा बॉल फ्री हिट असेल तो देखील. काय वा, आज सोने पे सुहागा होतोय विळे संघाला. आणि यावेळेला शेवटचा बॉल फ्री हिटचा बॉल जातोय डॉट. टोटल 38 जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे, ती म्हणजे कोसमाई कोस्ते बुद्रुक टीमला. सलामीची जोडी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये संतोष संसारे, भावेश शेलार आपल्याला पाहायला मिळतील. एक टोटल तर बनली आहे विळे संघाची. आणि पहिले बॉलर सौरभ देशपांडे आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये यजमान टीमच्या विरोधामध्ये काय बॉलिंग केली होती. परफेक्ट चेंडू हाताळले होते, चांगली लाईन फेकली होती आणि त्याच वेळेला अगदी मोठमोठे खेळाडू अगदी त्यांनी घारत केले होते. पहिला बॉल यावेळेला आपण पाहतोय पडल्यानंतर लेग स्टिकला निघालाय. वाईट बॉलचा इशारा. वाईटने सुरुवात यावेळेला नक्कीच केली आहे. सिंगल ही एक धाव मिळेल आणि एका धब्बेने स्कोर कार्ड देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. वा, या वेळेला देखील आपण पाहू शकतो आणखी एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला बॉल वाईट फेकल्यानंतर थोडीशी आतली लाईन तुम्हाला पाहायला मिळाली. अचूक टप्प्याची बॉलिंग इथं मात्र हाताळताना पाहायला मिळते. आणि खास करून आपण पाहिलात तर अगदी डॉट बॉल. पुन्हा एकदा यावेळेला फटका परफेक्ट आहे, शॉट परफेक्ट, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आणि यावेळेला आपण पाहतोय सुरेख झेल टिपलाय ओमकार त्या ठिकाणी आणि ओमकारने काम केले तमाम. धक्का क्रमांक 1 फलंदाज भावेश शेलार तंबूच्या आश्रयाखाली.
नंबर 3 वर पहा सिद्धेश बडे आलेत कोसमाई कोस्ते बुद्रुक संघाकडून आणि सौरभ देशपांडे यांच्या नावावर ही पहिली सफलता तुम्हाला पाहायला मिळेल. पहिले बॉल जरूर भरकटले होते पण तदनंतर वापसी कशी करायची कमबॅक कसा करायचा हे नक्कीच त्यांना माहिती आहे. कमबॅक केलंय. वा हाही बॉल आपण पाहतोय चांगला बॉल नक्कीच म्हणावा लागेल. ऑन साइडला खेळायचं होतं सिद्धेश बडेला बॅटच्या मिडलला बॉल भेटला नाहीये पण हरकत नाहीये. सिंगल एक धाव घेतलीये स्ट्राईक रोटेट केले आणि खास करून संतोष संसारे यांना स्ट्राईक एंडवर आणले कारण सिद्धेश बडेला देखील माहिती आहे संतोष संसारे म्हटलं तर आपला महत्वाचा खेळाडू आहे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि ते काम सिद्धेश बडेने केलंय. सिंगल एक धाव. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय पंच आमच्या बाजूने वळताना व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतील. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल आणि त्याच वेळेला पंचांचे दोन्ही हात समांतर. एक धाव मिळेल अवांतर. एका धावेने स्कोर कार्ड 3 या आकड्यावर. पुन्हा एकदा हा बॉल पुन्हा हाताळावा लागेल. यावेळेला पुन्हा एकदा पहा अगोदर ऑफ स्टिकला आता लेग स्टिकला बॉल भरकटताना सौरभ देशपांडे पाहायला मिळते. या ओव्हर्सचा विचार केलात ना तर आतापर्यंत 3 वाईड बॉल फेकलेत सौरभ देशपांडेने आणि त्याचमुळे 4 धावा स्कोर कार्डवर. कोसमाई कोस्ते बुद्रुक संघ 4-1. ओ यावेळेला आपण पाहतोय हा बॉल सरळ सुटलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार शानदार जानदार चौकार. सो मच वाईट प्लस 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. जबरदस्त या ठिकाणी धावाची लयलूट आता मात्र करताना पाहायला मिळते आपल्याला. आतापर्यंत या ओव्हर्स मधील फक्त आणि फक्त चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू हाताळलेत. खूप लांब लचक या ठिकाणी षटक मात्र फेकताना आपल्याला पाहायला मिळते. हलक्यात पुश केला रनआउटचा चान्स आणि यावेळेला पहा 2 धावा कंप्लीट केल्या जातात. वा हा ना करता करता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या हे कळलं देखील नाहीये क्षेत्ररक्षकाला. या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धावफलक 11 या आकड्यावर पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा आणि या वेळेला आपण पाहू शकतो वा चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सौरभ देशपांडे यांचा परफेक्ट डिलिव्हरी. नक्कीच आतल्या बाजूला आणणारा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट बॉल हाताळला जातोय. 11 धावा स्कोर कार्डवर. काय जबरदस्त या ठिकाणी बॉलिंग. जरूर या ओव्हर्स मध्ये 4 चेंडू वाईड हाताळले होते पण तदनंतर अगदी कमबॅक करताना पाहायला मिळतात आपल्याला. यावेळेला फटका तर खेळला आपण पाहू शकतो स्क्वेअर लेगच्या दिशेला. बॉल गोलीच्या वेगाने फरार. धावा मिळतील 4. हा आलाय धमाकेदार दर्जेदार शानदार शिवगर्जना चषक चौकार. थँक्यू सो मच. स्कोर कार्ड पाहू शकतो आपण. पहिल्या ओव्हर्स अखेर 15 धावा. पहा 15-1 कोसमाई कोस्ते बुद्रुक संघ आहे आणि आता बॉलिंग ट्रॅकवर बदलाव. बॉलिंग करण्यासाठी शुभम
आणि यावेळेला शुभमचं स्वागत करताना स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिल्याच बॉलवर सिद्धेश बडेच्या बॅट मधून आलाय हा हवाई फायर षटकार. याही वेळेला आणखी एक मोठा हिट मारण्याचा प्रयत्न. 21 धावा स्कोर कार्डवर. षटकातील आपण पाहू शकतो 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 21 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा तिसरा बॉल असेल आणि या वेळेला फटका फसलाय. सिद्धेश बडे जातील माघारी मैदानाच्या बाहेर. बॅटिंग साठी आलेत. कमबॅक इथं देखील पाहायला मिळतोय आपल्याला. शुभम कडून पहिल्या बॉलवर षटकार लगावला होता पण तदनंतर मात्र त्याच सिद्धेश बडेला त्यांनी घरचा रस्ता दाखवलाय. यावेळेला आपण पाहतोय आल्या आल्या फटका तर खेळलाय. पहा अगदीच आपण पाहिलात ना तर खूप दूरवरचा बॉल त्याला छेडखानी केली प्रणित संसारेने. सिंगल एका धावेने 22 आकडा. 22 धावा स्कोर कार्डवर. षटकातील चेंडू होत आहे 4 चेंडू आतापर्यंत झालेत. पुन्हा एकदा संतोष संसारे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील आणि शुभम यांचा षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस बॉल. त्याला पहा कुठे पाठवलंय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. ओव्हर दी रोप. शानदार दर्जेदार. आणखी एक शिवगर्जना चषक संतोष संसारेच्या बॅट मधून चौकार. एक 26 धावा. षटकातील आपण पाहूया शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट केलाय संतोष संसारेने. कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये बॉलला पाठवलाय. सिंगल एक धाव घेतलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओव्हर थ्रो. पहा कुठेतरी चुकी होते कुठेतरी. हा हे काय चाललंय. पहा विळे संघाचं हे काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा चक्क इथं नक्कीच पाहायला मिळतात आपल्याला. आणि स्कोर कार्ड होतोय 2 षटका अखेर. 29 म्हणजे आता 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज कोसमाई कोस्ते बुद्रुक संघाला जिंकण्यासाठी. मिळेल आपल्याला
समोर संतोष संसारे. हो आणि यावेळेला पहा बॅटला झालाय स्पर्श. इथं विळेकरांचा हर्ष. महत्वाच्या क्षणी मोक्याच्या क्षणी संतोष संसारे होतील बाद. कोमलजीचे 5 बॉल मध्ये 10 धावांची गरज. पर बॉल वर 2 धावा जिंकण्यासाठी कोसमाई कोस्ते बुद्रुक संघाला. या मॅच मध्ये कोण जिंकणार कोण हारणार पण इंडियन निजामपूर संघ जरूर वाट पाहतो की आमच्या बरोबर कोण येणार खेळण्यासाठी. पारस जाधव आलेत बॅटिंग करण्यासाठी. पारस जाधवने ऑन साइडला फटका फिरवलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहेत. दुसऱ्या धावचा प्रयत्न हा मध्ये यावेळेला रनआउटचा चान्स बनेल का. पहा काय घडलं मैदानामध्ये. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. मिस्टर पारस जाधव मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज आपण पाहतोय सुजित डिगे मैदानाच्या आतमध्ये आलेत. आणि आता आपण पाहतोय 4 बॉल मध्ये 9 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 4 बॉल 9 धावा. पहा ऑन मॅच विळे आणि कोसमाई कोस्ते बुद्रुक. 4 बॉल मध्ये 9 धावांची गरज असताना प्रणित संसारेचा फटका ऑन साइडला. सिंगल एक धाव दुसऱ्या धावापर्यंत रनआउटचा चान्स यावेळेला आणि 2 धावा कंप्लीट. वा जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला. 2 धावा कंप्लीट आणि आता 3 बॉल मध्ये 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग रूल आहे अंतरगाव मध्ये. कंपल्सरी चेसिंग म्हणजे 3 बॉल मध्ये तुम्हाला 7 धावा कराव्याच लागतील. काय या धावा बनवल्या जातील का. पुन्हा एकदा प्रणित संसारे स्ट्राईक एंडला आहे. सुजित डिगे नॉन स्ट्राईक एंडला आहेत. आणि बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय सतीश कोदे. वा चांगला बॉल सतीश कोदेचा जरूर पाहायला मिळतोय आपल्याला. डॉट बॉल. 2 बॉल मध्ये 7 धावांची गरज. कोसमाई कोस्ते बुद्रुक संघाला सतीश कोदेवर दारोमदार आणि दुसऱ्या बाजूला प्रणित संसारेवर मात्र कोस्तेकरांच्या नजरा आहेत आणि विळेकरांच्या नजरा सतीश कोदे या नावावर. षटकातील महत्वाचा बॉल फुल टॉस बॉल आणि यावेळेला नो बॉल आणि नो बॉलवर 6 धावा ठोकल्यात. प्रणित संसारेचा हा विजयी भव. षटकार षटकार षटकार. हो हा बॉल मात्र टप्पा फेकायचा होता सतीश कोदेला. आणि कोसमाई कोस्ते बुद्रुक संघ विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तर विळे संघ आपलं देखील मनस्वी कौतुक कौतुक कौतुक. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रणित संसारे. मॅन ऑफ द मॅच. आणि इंडियन निजामपूर आणि कोसमाई कोस्ते बुद्रुक